पूर्व भागातील नीलमनगर येथे अतिदुर्मिळ पिवळ्या टिपक्याचा पटेरी कवड्या साप आढळला। नीलमनगर भागातील रफिकनगर भागातील रहिवासी ऋषिकेश नडगिरी यांच्या घरात रात्री 11:30च्या सुमारास अतिदुर्मिळ असा पट्टेरी कवड्या साप आढळून आला। हा साप अतिशय दुर्मिळ झाला असून विषारी मण्यार सापासारखे दिसतो। त्यामुळे गैरसमजुतीमुळे मोठ्या प्रमाणात सापांना मारले जात आहे। नडगिरी यांनी तातडीने सर्पमित्र सुनील अरळीकट्टी यांना संपर्क केला, तेव्हा सुनील अरळीकट्टी यांनी त्या सापाला सुखरूपपणे पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले। सुनील यांनी परिसरातील लोकांना या सापाबद्दल माहिती सांगितले। या सापाला मराठीमध्ये पट्टेरी कवड्या, इंग्रजीमध्ये येलो स्पॉटेड वॉप स्नेक असे म्हणतात। ही साप पूर्णपणे बिनविषारी आहे। त्याची अधिकतम लांबी 48 सेंटीमीटर असून मुख्यत्वे तो निशाचर आहे। त्याचे भक्ष जंगली पाली व लहान सरडे आहेत। याचे वास्तव जमिनीवर आहे। हा साप फार दुर्मिळ झाला आहे। या सापाचे वैशिष्ट्य, त्याला जर डबसले असता तो डोके शरीराखाली घेऊन लपवितो व लाजतो व विषारी मण्यारसारखा दिसतो। त्यामुळे या सापास विषारी मण्यार समजून मारले जाते। सध्या पावसाळा सुरू असल्याने साप निघाल्याचे प्रमाण सोलापूरमध्ये वाढले आहे। तसेच माहिती नसताना साप आढळल्याने सर्पदर्शनाचे प्रमाण वाढले आहे। सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे। साप कुठेही परिसरात दिसल्यास घाबरून न जाता जवळच्या सर्पमित्रास संपर्क करण्याचे आवाहन सर्पमित्र सुनील यांनी केले आहे। सुनील अरळीकट्टी, संपर्क क्रमांक 9921 07 00 77।